खवसावाडी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड प्रशिक्षण संपन्न। शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील खवसावाडी येथे रॅलीज इंडिया लिमिटेड व टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड प्रशिक्षण आयोजित केले होते। या प्रशिक्षणात महाराष्ट्र शासनाच्या पेण तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अनंत पाटील यांनी कीटकमुक्त भाजीपाला लागवड उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना, घरच्याच भातापासून पेरणी उपयुक्त बीज कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देत फळझाडे कलम कसे तयार करायचे यासह शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले। तर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती देत असताना सध्या सेंद्रिय शेतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले कृषी माल शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याबाबत उपस्थितांना माहिती दिली। यावेळी शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती पुस्तिका, कीटक प्रतिबंधक सापळे व प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे देण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील, राजू पाटील, बोरगाव ग्रामपंचायत सदस्या सविता पवार, रागी कडू, सामाजिक कार्यकर्ते राजेश रसाळ, नरेश कडू व यशवंत वाघमारे, काल्या कडू आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। एका झाडावर जर 4 वांगे असतील ना, त्याचे जर 2 लालसर आले असतील तर तिच्यासाठी मोनोक्रोटोफॉस औषध तो फवारणी करा। त्या वेळेला फवारणी करायची नाही, काढायच्या 10 दिवस अगोदर करा। तुम्ही लोक काय करता, फळं काढा, सेंद्रिय म्हणजे गोमूत्र जर वापरलात ना फवारणीसाठी अजून चांगलं, सेंद्रिय भाजी म्हणून। ही जर भाजी तुम्ही केलीत गांडूळ खतावर, गांडूळ खताचा यात मॅडमचा आहे, यांच्याकडे गांडूळ गोमूत्र आहे ना, एकदम चांगलं फवारणीला। फक्त त्याच्यामध्ये काय करायचं, 1 लिटर गोमूत्र घ्यायचं आणि 10 लिटर पाणी घ्यायचं, ते चांगलं मिक्स करायचं आणि संपूर्ण आपले जे आवार असते त्याच्यामध्ये फवारणी करायची। एकदम चांगल्यापैकी त्याचा गुणधर्म येतो, कुठलीच कोणा कीड नसते। तुमच्याकडे एखादा पिशवीमध्ये असा आंब्याचा बाठा रुजलेला आहे कोणाकडे घरामध्ये किंवा अंगणामध्ये? कोणाकडेच नाही। दाखवलं असतं